नमस्कार, मी सोनाली आणि आपण पाहत आहात झुंजार न्यूज महाराष्ट्र। तर सध्या आज आपण दहिवडी येथील मागासवर्गीय वसतिगृहामध्ये आहोत आणि या वसतिगृहामध्ये मुलींच्या संरक्षणासाठी कोणतीही इथं सुविधा नाहीये। सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे या वसतिगृहामध्ये सीसीटीव्ही फुटेज नाहीये। तर आज या दहिवडी वसतिगृहामध्ये जिल्हा पंचायत समितीच्या सदस्या गौरीताई तसेच आपल्या शीतलताई सुद्धा या ठिकाणी आहेत। चला तर जाणून घेऊया नेमकं त्या गौरीताईंनी आणि शीतलताईंनी नेमकं त्या वसतिगृहामध्ये जाऊन कोणती बातचीत केली, कोणती त्यांना माहिती मिळाली, जाणून घेऊया आपण। नमस्कार, काय सांगाल? आज आपण वसतिगृहामध्ये आला, पूर्ण माहिती घेतली या वसतिगृहाची, काय तिथं तुम्हाला जाणवलं असं, जेणेकरून तिथं काय कमी आहे असं तुम्हाला वाटलं? आज आम्ही वसतिगृहात आलो दहिवडी या ठिकाणी। अचानक भेट देत असताना आम्हाला असं जाणवलेलं आहे की इथे सुरक्षेचा प्रश्न खूप मोठा आहे। मुलींच्या सुरक्षिततेसाठी येथे सीसीटीव्ही कुठेही बसवलेले नाही। कधी मुली येतात, कधी जातात, नक्की यासाठी काय सुरक्षा आणि त्यांचं टायमिंग नक्की काय आहे। आणि इथे आम्ही आल्यानंतर इथल्या रेक्टर मॅडमचाही पत्ता नाहीये आणि त्या नाही येतच, तर आम्ही त्या नसल्यामुळे आमचं कर्तव्य आहे की त्यांना आम्ही कॉल करून विचारावं की बाबा नक्की काय प्रश्न आहे किंवा काय असं। आम्ही हे विचारण्यासाठी त्यांना जेव्हा कॉल केला तेव्हा त्यांनी खूप आरोगंटली उत्तरं दिली। तुम्ही माझ्या वसतिगृहातून बाहेर निघा, आत्ताच्या आत्ता बाहेर निघा, तिथे थांबायचं नाही, मी असताना तुम्ही का नाही आला, तुम्हाला काय अधिकार आहे तिथे येण्याचा, असे आरोगंटली उत्तरं त्यांनी दिलेले आहेत। आणि जेव्हा मी हे म्हटलं की मी हा विषय मंत्रालयापर्यंत नेईल तेव्हा त्यांनी खूप आरोगंटली मला बोलले, तुला जे करायचंय ते कर आणि तुला जिथे जायचंय ते जा। तर एका लोकप्रतिनिधीला जर त्या अशा बोलत असतील तर इथल्या मुलींचा हा प्रश्न आहे की त्या मुली किती दबावात असतील आणि इथलं जे वातावरण आहे ते कसं असेल ते आपण त्याची कल्पनाही करू नये। धन्यवाद। त्या रेक्टर मॅडम इथे नसताना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी काय तुमची बातचीत झाली का? काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? कर्मचाऱ्यांशी बोललो आम्ही। कर्मचारी म्हणजे असं फिडिंग केल्यासारखं बोलतायत की सगळं व्यवस्थित आहे, सगळं ठीक आहे। आणि मुली पण एकच उत्तर देत आहेत, सगळ्या मुलींचं उत्तर एकच आहे की आम्हाला सगळं व्यवस्थित भेटतंय, जेवण खाणं ती चांगली गोष्ट आहे आणि ती गोष्टीविषयी आमची तक्रार नाही। मुली चांगलं सांगतायत, चांगलं जर असलं तर त्या चांगल्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहे। पण मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे। इथं जरी आम्ही आलो तरी त्या किती आम्हाला आरेरावीपणे बोलतायत की तुम्ही येऊ नका। मी एक जिल्हा परिषद सदस्य, समाज कल्याण कमिटीची सदस्य, त्याच्यात प्रत्येक हॉस्टेलला भेट देणे हे माझं काम आहे आणि ते मी प्रामाणिक करत आहे। त्या म्हणतात आत्ताच्या आत्ता माझ्या हॉस्टेलमधून तुम्ही बाहेर व्हा, तुम्हाला तो अधिकार नाही, तुम्ही पत्र घेऊन या। जिल्हा परिषद सदस्य नसलेले एक सुजाण नागरिक म्हणून तर तो अधिकार आहे ना, की जाऊन बघणं तिथं कशी सोय आहे। तर सरळ म्हणतात की तुम्ही चालते व्हा। ही भाषा कुठली त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे का? आणि त्यांच्या ज्या इथे सिक्युरिटी गार्ड आहेत त्या सुद्धा आम्ही सुरुवातीला आल्या हेच बोलल्या की तुम्ही मॅडमना कॉल केलात का, तुम्ही त्यांना विचारलं का? म्हणजे लोकप्रतिनिधींना हा अधिकार आहे की ते कोणत्याही वेळी कुठल्याही शासकीय जे कार्यालय आहे किंवा शासकीय जी मालमत्ता आहे तिथे जाऊन ते भेटी देऊ शकतात, ते पाहणी करू शकतात। तर आम्ही त्या पद्धतीने इथे पाहणी करण्यासाठी आले असताना आम्हाला ही अशी आरोगंटली भाषा आणि चुकीच्या पद्धतीचं वर्तन आमच्या बरोबर झालेलं आहे आणि हा आमच्या पदाचा अवमान आहे। आणि सीसीटीव्ही कॅमेरा नाही, इथं कोण येतंय कोण नाही, रात्रीच्या वेळेस कोण येतंय याचा काहीच पुरावा नाही ना, तो पाहिजे ना। ह्या मॅडम एवढी मुलांची काळजी घेतात, त्याचा आणलाय ह्या स्वतः आहेत का इथं? रात्रीच्या वेळेस ह्या सांगतायत ते येणार पण नाही, ते म्हणून नुसतं तिथूनच फोनवरूनच धमक्या देत आहेत का आम्हाला लोकप्रतिनिधीला की तुम्ही इथं थांबू नका, चालते व्हा। त्यांचं स्वतःचा वैयक्तिक मालमत्ता नाहीये ती, त्यांनी ही भाषा वापरली चुकीचं आहे, त्याच्यावरती आम्ही पूर्ण ऍक्शन दोघी मिळून घेणार आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।